विद्यार्थी मित्रांनो, अरिथमॅटिक प्रोग्रेशनमधल्या अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय ते आपण मागच्या तासाला पाहिलं. आता अरिथमॅटिक प्रोग्रेशनची nth टर्म काढण्यासाठीच्या सूत्राचा आपण विचार करणार आहोत. nth टर्म ऑफ ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशनची nth टर्म कशा पद्धतीने काढायची ते सूत्र आपण शिकणार आहोत. अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आपण हे पाहिलं आहे की जनरली इन द अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्यामध्ये ज्या टर्म असतात त्या आपण असे लिहितो T1, T2, T3, T4 डॅश 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 Tn. जी फर्स्ट टर्म आहे ती आपण फर्स्ट टर्म जे आहे ती आपण T1ने दाखवतो किंवा Aने दाखवतो. आणि त्याच्यानंतर कॉमन डिफरन्स जो आहे, कॉमन डिफरन्स आपण Dने दाखवतो. समजा आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा जर विचार केला तर अरिथमॅटिक प्रोग्रेशन कशी असते. पहिली टर्म जर ए असेल तर A+D, A+2D, A+3D, A+4D अशा पद्धतीने अरिथमॅटिक प्रोग्रेशन साधारणतः असते. याच्यात प्रत्येकातला कॉमन डिफरन्स जो आहे तो D आहे. समजा T1 = जर A असेल तर T2ची किंमत काढताना आपल्याला काय करावं लागेल तर T1मध्ये A मिळवावं लागेल, T1 + A म्हणजेच काय A+D. दुसरं, आता आपल्याला जर T3 पाहिजे असेल तर आपण काय करतो त्याच्यामध्ये T2मध्ये आपण D मिळवतो, T1 + D, इथे T2 + D. आणि जेव्हा आपण T2मध्ये D मिळवतो याचा अर्थ काय, याचा अर्थ होतो तो A+2D होतो. म्हणजे A+2D म्हणजे Aमध्ये हा एक डिफरन्स आणि हा एक डिफरन्स, म्हणजे दोन डिफरन्स मिळाल्यानं आपल्याला T3 मिळतो. T4 जो आपल्याला मिळतो तो कसा मिळतो T3 + D. याचा अर्थ काय झाला, जर Aचा विचार केला तर A+ हा 1D, 2D आणि 3D, 1 + A+3D. T5चा विचार केला आपण तर T4 + D, याचा अर्थ A+4D. म्हणजे आपण याचा आणि याच्या रिलेशनचा आता विचार करूया. म्हणजे जर समजा n बरोबर आपण 5 घेतला तर Tn = n म्हणजेच काय, समजा 5 आहे यांच्या जागेवर तर A+ आता काय होणार, हा 4 आणि इथे 5 आहे म्हणजे इथे काय झाला तो, याचा अर्थ 4 कसा मिळेल, हा 5मधनं 1 वजा केल्यानंतर. म्हणजे इथे जर n असेल तर हा n-1 आणि इंटू हा D मिळेल. म्हणजे मग आपल्याला Tnसाठी जो सूत्र मिळतं Tn = A+1 इंटू D. म्हणजे nth टर्म जर आपल्याला काढायची असेल म्हणजे याच्यामध्ये Tn याचा अर्थ काय, nth टर्म ऑफ ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. म्हणजे ती कितवी टर्म असेल तर ती nth टर्म ऑफ ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. ही ती टर्म असेल साधारणतः याच्यामध्ये A = काय असेल, फर्स्ट टर्म ऑफ ॲन अरिथमॅटिक प्रोग्रेशन. याच्यामध्ये हा जो n आहे तो n म्हणजे काय तर याचा क्रमांक, नंबर ऑफ टर्म, नंबर ऑफ टर्म, टर्मचा क्रमांक आपल्याला विचार करायला गेले. आणि D फॉर कॉमन डिफरन्स. तर अशा पद्धतीने आपल्याला पहिलं सूत्र आपण आता हे शिकलो आहे.
Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. ह्या सूत्राचा उपयोग करून आपल्याला एक एक्झाम्पल आता सोडवता येईल. तर त्याचा आपण विचार करूया. तुम्हाला लेट्स थिंकमध्ये पेज नंबर 62वर एक एक्झाम्पल दिलेला आहे, त्याचा आपण विचार करूया. एक्झाम्पल काय? 5, 8, 11, 14 डॅश डॅश an arithmetic progression if so then what will be the 100 term? What will be the 100th term? म्हणजे याची 100वी टर्म साधारणतः का असेल? म्हणजे याच्या 100व्या टर्मचा जर आपण विचार केला तर हे आपल्याला आता ह्या सूत्राच्या साहाय्याने एक्झाम्पल नक्कीच सोडवता येईल. इथे काय दिलं आहे आता? ए इज इक्वल टू 5 आहे. आता 5 प्लस 3 इज इक्वल टू 8, 8 प्लस 3 इज इक्वल टू 11. याच्यातला डिफरन्स, कॉमन डिफरन्स किती असेल? 3 असेल. आपण सूत्र काढलं आता Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. आपल्याला आता T100 काढायचा आहे. T100 इज इक्वल टू याची किंमत किती आहे? 5 प्लस 100 मायनस 1 इंटू डीची किंमत किती आहे? 3. मग इज इक्वल टू 5 प्लस 100मधून 1 गेला 99 इंटू 3. याच्यामध्ये 5 प्लस, आता हा प्लस एक रूल लक्षात ठेवायचा, तुम्हाला सगळ्या 10वीच्या विद्यार्थ्यांना माहिती असेल की एकत्र क्रिया जर आली म्हणजे एका सरळ रेषेमध्ये पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, मल्टिप्लिकेशन आणि डिवायडेशन या चारही क्रिया आल्या आणि कंस आला तर सगळ्यात पहिला सोडवतो आपण कंस. कंसानंतर आपण पाहतो गुणाकार आणि भागाकार, म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना अशी क्रिया करतो. जर गुणाकार आधी असेल तर गुणाकार, भागाकार असेल तर आधी भागाकार, आणि सगळ्यात शेवटी बेरजेचा आणि वजाबाकीचा विचार करतो. इथे 2 क्रिया आलेल्या आहेत, एक ॲडिशनचे आणि एक मल्टिप्लिकेशनचे, म्हणून आपल्याला ॲडिशन आधी करता येणार नाही, मल्टिप्लिकेशन आधी करावं लागेल. म्हणून इथे आता 99 गुणिले 3 याचा जर गुणाकार केला तर आन्सर येईल तुम्हाला 297. आता 297 प्लस 5 इज इक्वल टू 302. ही काय आली त्याची T100th टर्म. अशा पद्धतीने तुम्हाला कोणत्याही संख्येची टर्म तुम्हाला या सूत्राच्या साहाय्याने मित्रांनो काढता येईल. खूप कठीण नाही आहे, सोपा भाग आहे. तो तुम्हाला आता प्रॅक्टिस सेट 3.2च्या मदतीने 3.2 तुम्हाला सोडवायचा आहे आणि त्याच्यातून तुम्हाला प्रॅक्टिस सेट 3.2च्या मध्ये जो पहिला पार्ट आहे तो सोपा आहे, तो तुम्हाला सगळ्यांना जमेल, त्यात काही कठीण नाही आहे. तिथे फक्त तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? राईट द करेक्ट नंबर इन द गिवन बॉक्सेस फ्रॉम द फॉलोइंग ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. ॲरिथमॅटिक प्रोग्रेशननंतर तुम्हाला T1, T2, T3 लिहायचे. कॉमन डिफरन्स तुम्हाला काढायचा आहे, ते तुम्हाला सगळ्यांना जमेल. आता त्याच्यातलं 3.2 मधलं जे सेकंड एक्झाम्पल आहे त्या सेकंड एक्झाम्पलचा आपण विचार करूया. आता काय दिलं त्यांनी? डिसाइड वेदर फॉलोइंग सिक्वेन्स इज अन ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. इफ सो फाइंड द 20th टर्म ऑफ द प्रोग्रेशन. म्हणजे आधी डिसाईड करायचं आहे ती ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का. -12, -5, त्याच्यानंतर 2, 9, 16, 23, 30 डॅश डॅश डॅश. तर अशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे. पहिलं तुम्हाला जज करायचं आहे तर ती ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का. मग आपल्याला इथे विचार करावा लागेल. त्यांना आधी आपण टर्म नाव देऊन टाकूया इकडे. T1 इज इक्वल टू -12, T2 इज इक्वल टू -5, T3 इज इक्वल टू 2, T4 इज इक्वल टू 9, T5 इज इक्वल टू 16, T6 इज इक्वल टू 23. अशा पद्धतीने दिलेत. मग इथे आपल्याला T2 मायनस T1 इज इक्वल टू -5 मायनस -12 इज इक्वल टू -5 प्लस 12 इज इक्वल टू किती येणार ते आता 7. दुसरा आता T3 मायनस T2 इज इक्वल टू T3ची किंमत किती आहे 2 मायनस -5 इज इक्वल टू 2 प्लस 5 इज इक्वल टू 7.
T4 मायनस T3 इज इक्वल टू T4ची किंमत 9 आहे, 9 मायनस 2 इज इक्वल टू 7. तर याच्यातला कॉमन डिफरन्स हा कसा आहे, सेम आहे. आता 2-3 काढून टाकले म्हणजे आपल्याला लक्ष येतील. मग इथे लिहून टाकायचं द कॉमन डिफरन्स इज इक्वल टू D इज इक्वल टू 7, a constant number, the given sequence is an arithmetic progression. The given sequence is an arithmetic progression. तर ही दिलेली सिक्वेन्स जी आहे ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. मग तिचं आपल्याला आता कितवी टर्म काढायला सांगितले त्यांनी एक्झाम्पलमध्ये त्यांनी विचारलेलं आहे 20th टर्म. मग इथे लिहायचं Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. T20 इज इक्वल टू काय होईल आता, तुम्हाला याच्यामध्ये पहिली टर्म दिलेली आहे, याच्यामध्ये आपल्याला लिहावं लागेल A इज इक्वल टू -12 आणि D इज इक्वल टू डिफरन्स किती आहे 7. तर -12 प्लस n मायनस 1 म्हणजे 20 मायनस 1 आणि तो डिफरन्स किती आला 7. -12 प्लस 20 मायनस 1 किती आले 19 इंटू 7 -12 प्लस 19 इंटू 7 इज इक्वल टू किती होतील ते 133 इज इक्वल टू. आता -12 प्लस 133 या दोघांमधला डिफरन्स येईल 121चा. मोठी संख्या ही पॉझिटिव्ह म्हणून हे पॉझिटिव्ह राहील, म्हणून T20 म्हणजे 20th टर्म ऑफ धिस अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज 121. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे उदाहरण सोडवायचं आहे. काही कठीण नाही आहे, तुम्हाला सहजपणे ते विद्यार्थी मित्रांनो जमणार आहे. तुम्हाला तिसऱ्या उदाहरणामध्ये 24 टर्म काढायचे, चौथ्या उदाहरणामध्ये 19th टर्म काढायचे जमेल. पाचव्या उदाहरणामध्ये 27 टर्म काढायचे. हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर आर डिव्हिजिबल बाय 5. 6 एक्झाम्पल थोडं वेगळं आहे, त्याचा आपण विचार करूया. काय ते, हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर आर डिव्हिजिबल बाय 5. म्हणजे 5ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या आपल्याला काढायच्या आहेत. थोडं वेगळं उदाहरण आहे. आपल्याला आधी 3 डिजिट नॅचरल नंबरचा विचार करावा लागेल. लिहू मग इथे 3 डिजिट नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 5 आर कोणत्या आहेत. तर विचार जर केला तर तुम्हाला डिव्हिजिबिलिटीची टेस्ट माहिती पाहिजे. म्हणजे पहिला नंबर राहील 100, 100ला भाग जे, नंतर राहील 105, 5च्या अंतराने, नंतर 110, 115, 120, 125 अशा पद्धतीने, आणि सगळ्यात शेवटचा राहील तो 995 सगळ्यात शेवटचा. म्हणजे मग आता याच्यामध्ये जर विचार केला तर सगळ्यात पहिला आलेला आहे तो हा आहे ये, आणि हा सगळ्यात लास्ट आलेला आहे त्याला आपण म्हणू TN, शेवटचा नंबर आहे तो. मग आता आपल्याला विचार करायचा आहे. तर इथे आपल्याला 2 गोष्टी जर मिळालेल्या आहेत, A इज इक्वल टू 100, D इज इक्वल टू 5, TN इज इक्वल टू 995, आणि मग इथे आपल्याला काढायचा आहे आता N इज इक्वल टू त्याचा किती नंबर होणार आहेत म्हणून आपल्याला N काढायचा आहे. मग आपण ते सूत्र लिहूया. TN इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. TNची व्हॅल्यू आपल्याकडे ऑलरेडी आहे 995 इज इक्वल टू A आहे 100 प्लस
आता इथे आपल्याला एनची व्हॅल्यू काढायची आहे. n-1 इंटू डिफरन्स तुम्हाला दिलेला आहे ऑलरेडी. किती येतो? 5 आहे. मग आता हे उदाहरण सोडवताना तुम्हाला काय विचार करावा लागेल आता? तर हा 100 इकडे जर नेला तर तो मायनस होणार. 995 मायनस 100 इज इक्वल टू n-1 इंटू 5. आपण आता असा विचार केलेला आहे. आता हा 5 आहे म्हणजे याला मल्टिप्लाय, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आता 995मधून जर 100 गेले तर किती शिल्लक राहतील? 895 इज इक्वल टू n-1 इंटू 5. हा 5 जो मल्टिप्लाय इकडे येताना डिवाईड होईल. 895 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू n-1. आणि मग याने जर याला विचार केला आता तर 5 1 5, इथे 5 1 5, 3 उरले, तर 5 7 35, 4 उरले, 5 9 45, तर 179 इथे येणार. मग आता 179 इज इक्वल टू n-1. हा -1 इकडे जाताना प्लस होईल. 179 + 1 इज इक्वल टू n. देअरफॉर n इज इक्वल टू किती होणार? 180. जर यांची किंमत 180 आली तर मग इथे लिहावं लागलं, देअर आर 180 3-digit नॅचरल नंबर, 3-digit नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 5, डिव्हिजिबल बाय 5. म्हणजे तुम्हाला 5ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या ह्या 180च्या जवळपास आहे. मी तुम्हाला 1 ते 6पर्यंत तुम्हाला गणितांमध्ये अडचण येणार नाही. आणि पुढचे जे काही गणित आहेत ते थोडेसे याच्यापेक्षा वेगळे आहेत. व्हिडिओची लेंथ जर आपण पाहिली तर लेंथचा जर विचार केला किंवा ठीक आहे आपल्या 17 मिनटाचा व्हिडिओ झालेला आहे. मी पुन्हा त्याच्यात एक 7वं एक्झाम्पल सोडून देतो, म्हणजे हा आपल्याला अभ्यास जो आहे तुम्हाला पूर्ण प्रॅक्टिस सेट पूर्ण करता येईल. 7वं एक्झाम्पल पहा वेगळं कसं आहे. द 11th टर्म अँड द 21th टर्म, 2 टर्म दिले, ऑफ ॲन अरिथमेटिक प्रोग्रेशन are 16 and 29 respectively. Find the 41st term of an arithmetic progression. तुम्हाला बघा 21वी टर्म दिलेली आहे, 11वी टर्म दिलेली आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला 41वी टर्म काढायची आहे. मग देताना काय दिलं त्यांनी? 2 टर्म तुम्हाला ऑलरेडी त्यांनी दिलेले आहेत. पहिली दिली आहे T11th इज इक्वल टू किती आहे ती? 16. आणि नंतरची दिलेली आहे T21 इज इक्वल टू 29. आणि मग तुम्हाला आता फाइंड आउट करायची आहे T41 टर्म. T41 तुम्हाला फाइंड आउट करायचे आहे. मग आपल्याला इथे काहीतरी मानून घ्यावं लागेल. पा लेट ए बी द फर्स्ट टर्म, समजा ए ही फर्स्ट टर्म असेल, अँड डी द कॉमन डिफरन्स, डी द कॉमन डिफरन्स. असं जर असेल तर सूत्र आपल्याला तेच वापरायचं आहे. Tn इज इक्वल टू ए प्लस n-1 इंटू डी. मग इथे आता Tnच्या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल T11 इज इक्वल टू काय होणार तो? ए प्लस 11-1 इंटू डी. T11 आपल्याला दिलेला ऑलरेडी, काय तो? 16. 16 इज इक्वल टू ए प्लस 11-1 म्हणजे 10
11 मायनस 10d. हे आपल्याला पहिला एक भाग इथे, आता याच्या पुढे काही जाता येणार नाही म्हणून इथे आपण थांबूया. दुसरं दिले आता Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. आता आपल्याला दिलेलं आहे T21 इज इक्वल टू a प्लस n मायनस 21 मायनस 1 इंटू d. T21 आपल्याला दिलेला आहे ऑलरेडी, किती आहे तो 29 इज इक्वल टू a प्लस 21 मायनस 1 20 इंटू d. आता हा a प्लस 20d जो आहे तो किती दिलेला आहे 29 दिलेला आहे. तर आता दोन इक्वेशन आपल्याला मिळाले आहेत, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. तर सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन सेकंड, दोन इक्वेशन आपल्याला मिळाले. मग इथे लिहायचं सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन सेकंडमधून फर्स्ट आपल्याला मायनस करायचं म्हणून 29 इज इक्वल टू a प्लस 20d आणि इकडे 16 इज इक्वल टू a प्लस 10d. आपण याच्यामध्ये हे मायनस केलं, हा मायनस होणार आणि हा मायनस होणार. आता 29मधून जर 16 गेले तर राहिले 13. एमधून ए गेला तर ते दोन्ही कॅन्सल होतील. मग इथे राहिला 13 इज इक्वल टू 10d. आता 13 इज इक्वल टू जर 10d आला तर d इज इक्वल टू काय होणार, आता हा 10 तिकडे डिवाईड होणार 13/10 आणि म्हणून 10ने जर याला भाग दिला तर d इज इक्वल टू 1.3. डीची किंमत किती मिळाली आपल्याला 1.3 मिळाली. आता ही 1.3 जी किंमत आहे ती इक्वेशन फर्स्टमध्ये टाकूया. मग इथे लिहूया सबस्टिट्यूटिंग d इज इक्वल टू 1.3 इन इक्वेशन फर्स्ट. पहिल्या इक्वेशनमध्ये जर किंमत टाकली तर पहिलं इक्वेशन आपलं काय आहे 16 इज इक्वल टू a प्लस 10 इंटू 1.3. मग काय होणार तो आता 16 इज इक्वल टू a प्लस काय होणार तो 13 होईल. मग a इज इक्वल टू काय होणार तो 16 मायनस 13, कारण हा 13 इकडे जाताना वजा होईल म्हणून a इज इक्वल टू 16मधून 13 गेले तर राहिले किती 3. आता तुम्हाला दोघी किमती मिळून गेलेल्या आहेत, a मिळून गेलेला आहे, d मिळून गेलेला आहे. मग आता तुम्हाला Tnमध्ये किमती टाकतात. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. एची किंमत तुम्हाला मिळालेली आहे 3. तुम्हाला काढायचं आहे, काय काढायचं आहे T41 इज इक्वल टू 3 प्लस काय होणार आता इथे 41 मायनस 1 इंटू d. मग हा काय होणार T41 इज इक्वल टू 3 प्लस 41मधून 1 गेला 40 इंटू डीची व्हॅल्यू तुम्ही काढलेली आहे ती किती आहे 1.3. तर 31 मायनस 40 गुणिले 1.3 जर केला तर याचं उत्तर मित्रांनो येईल 52. आता हा प्लस आहे 31 प्लस 52 याची व्हॅल्यू किती येणार तर 55. म्हणून T41 इज इक्वल टू 55. तर अशाही पद्धतीचे तुम्हाला एक्झाम्पल्स आहेत ते तुम्हाला मित्रांनो सोडवायचे आहेत. प्रयत्न करा. एखादं दुसरं गणित आणलं तर मला मेसेज ठेवा की सर आम्हाला हे गणित समजलेलं आहे, मी समजावून दे. सगळेजणांनी आता 3.2च्या गणितांचा अभ्यास करायचा आहे आणि 3.2 प्रॅक्टिस सेट कंप्लीट करायचा आहे. सगळेजणं शांतपणे अभ्यास करायचा आहे आणि या कोरोनाच्या कालावधीमध्ये दररोजचे होणारे आकडेमोड टी व्हीवर पहा. अजूनही कोरोनाचं संकट हे कुठेही आपल्याला वीक होताना दिसत नाही आहे, ते दिवसागणिक स्ट्रॉंग होत चाललं आहे. म्हणून आपली जबाबदारी मित्रांनो ओळखा. घरातल्या वृद्ध लोकांना आईवडिलांची काळजी घ्या, आपली स्वतःचीही काळजी घ्या. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतलं. थँक्यू व्हेरी मच.